5+ डिप्स जोर मारतोय हा. आता आलाय डिप्स मार. मला एवढा बोकाड पाळल्या का त्याची गण. अरे आमची नावं महत्वाची आहेत. आपल्या सर्वांचे लाडके नेते उच्च तंत्र शिक्षण मंत्री पुणे शहराच्या प्रत्येक कामासाठी अग्रभागी असणारे माननीय चंद्रकांत दादा पाटीलांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. चले 10 किलोमीटरसाठी धावणाऱ्यांनी आता पोझिशन घ्यायची आहे आणि 10 किलोमीटरच्या पुणे थॉन्स ऑफ फ्लॅग ऑफ महाराष्ट्र राज्याचे उच्च पुणे शहराला 2027 साली भारतातलं सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचा संकल्प केला. 7599 संतोष गोलपांच्या हस्ते चला कामन रवी. रवे ये चल रवे. चल विश्वजीत चल. चल स्टेपिंग वर घे. चल विश्वजीत. युवा चल कम ऑन. स्टेपिंग चला. नंतर चढे तिथं टाइम जात आहे. चला 3 मिनिटं झाले. चला स्टेपिंग घ्या. चला जरासं राहिले आता. एक 600 मीटर युवा. याला बघून पळ. या चल थोडंच राहिलं आता. चढ राहिला बाजार. घालू रे. अरे युवा खरंच लास्ट राहिले. लास्ट वर जरा लास्ट वर.
चल विश्वजित चल, झालं चल. युवा ये चल वर. अरे मला सोबत पण झाला आता वरचा चौक कवर कर चल. लाव ताकद चल विश्वजित. चल आता शेवटचं आहे. चल 4:30 होऊन गेला. चल लवकर. युवा चल. युवा ताकद लाव. शेवटचं आहे. चल विश्वजित उचल पाय. चल पटापटा. ये लवकर वड लवकर. चल थोडंसं राहिलं लवकर ये. झालं आता एवढं वड. लाव ताकद. मोठा श्वास घ्या वर. स्प्रिंट मार चल. ये नाही तर मागच्या वेळचं एवढंच येतोय. एवढंच वड. चल लवकर. नाही ना हा तो ये चल. 5:30 बरोबर. हे तर मोबाईल सेकंड नंबर युवा. चला कमान. विषयीचा 5:29. बाबा तुझं 5:44. थोडं होता फक्त रेकॉर्डिंग झाली वाटतं. आला की ऑफिसर बी. पुढं आला. अरे वा गुड आला. लवकर चालू आहे व्हिडिओ. त्याची व्हिडिओ म्हणल्या तो तर असायला पाहिजे ना. रव्या पुढं पर्यंत पळत थोडा व्हिडिओ काढ. तू असला जायला पुढे पर्यंत थोडा. रव्या थांबू नको. कमन रवी थोडंच राहिलं. कमन चल तुझ्या माग कोणच नाही. वर थोडंच राहिले. थोडंच 7:30. थोडंच राहिलं. दुसरा रुपया तुझ्या माग कोण नाहीये. करा तू शेवटला आहे. थोडंच राहिलं. दुसरा रुपया. हे 67 रन 67. व्हिडिओ चालू ठेव. बॉल वाजतो का बघा आधी. जातो आरडी. हे अरे पण नाही होत. लावण्याचा फोन आहे कोणी हात नाही लावलं. नाही अंतरला का मला हातला त्याचा काढा व्हिडिओ तिथं.
पाच 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 तेच अर्ध्याच्या बरोबर आहे. धीर दिसते का रे आमच्या असं फोटो काढलं? कुठं नाही दिसत नाही दिसत एवढी नाही दिसत आता दिसते का आता का दिसते? पहिला आत घेतलेलं का दिसतो रोनाल्डो रोनाल्डो एवढी वेळ नको व्हिडिओ काढू थोडी थोडी काढू. आयफोन झालं मी तर सुकलो मी लगेच. So what's up guys और हम लोग आज ब्लॉग कर रहे हैं और रोहित माई एंड अच्छा चका गोटा अमित और भोसले सर के कच्चा पहनने वाला रोशी फोटो एंजॉय करो कल रहे ना रहे मंजिले और गायची भॉक तुझ्या लवड्या कोण रे मारायचं नाही रे पांड्याला लय घालण्यात धरलाय. अरे अफजल खान येतो. हे वाघनक काढ पांडे वय वाघनक बाहेर कुकरी काढ तुझी कुकरी. लढाईचा आवाज यायला लागला टांग टुंग टांग. भाड्याला भाड्यात का भाड्याला आज हम जा रहे हैं नारायणपुर आगे आ जाओ और यहाँ पे डैशिंग रोहित माली और युवा माली एंड अमित 5 चांदगने आज बहुत ही अच्छा ब्लॉग बनेगा 1 मिलियन जाएंगे आज करेंगे और लाइक करिए कोण आहे रे हा मुताची जागा आहे काही बेंचो चाललो ते घे रे बजरंग दल इकडे लवकर फौजी असून मुततो इथं कुठं पण फळा 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 बाई उगात पळायला जागा बघा. धर बघ आला 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 ये क्या है रे वाढायचं बाबा. ए बघते ते रे नको नको हात काढ हात काढी वा नको नको खाली त्याला आवाज देतो हे आंबे काढायला चला जाऊन घेऊन येऊ कोण काढतो माकड पडलं आढावा काढ ना व्हिडिओ काढतो. व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे नाही माझा ही माझी कोचिंग आहे स्वप्न दृश्य नाही आलं का यो कुठेतरी थांब नंतर ते क्रॉप जाशील खाली. हा तू राईट गाणं गेलं भोंगा. नाही नाही
वन आकाशात नाही नाही अरे गाणं आता चालू आहे स्वप्न रेडी राईट हँड पहिलं राईट का लेफ्ट आहे मादर अरे झालं ना स्वप्न तुझा एकच तुझ्यासाठी हात खाली तुझ्यासाठी हात खाली अरे लावड्या ना ऐका थांबा काय ते मोबाईल घे इकडं इतर होती इथून नाही दिसणार मोबाईल ठीक आहे व्हिडिओ पॉज करा मोबाईल पाणी जायचं वॉटरप्रूफ आहे रविराव काय मस्करी करतो असं करतो आणि तुझं झालं आले म्युझिक चालू होती हा नीट आणली ओव्हर ऍक्टिंग करू नका रविबाई दिसत नाही थोडा अलीकडे अरे तुम्ही उभं राहा ना काढू लोक आता हा राऊंड जाऊ दे अरे मोबाईल घे ना जवळ म्हणतोय घेऊ का माझ्या हातात फोन राहू दे नाही राहू दे आता हा 1 2 1 2 रोहित आठ 1 2 बस Hey guys, हम आज ब्लॉग कर रहे हैं मेरे दोस्तों के साथ। तो देखिए यहाँ पे ये है मेरे दोस्त, मेरे भाई, मेरे यार। और यहाँ पे पुलिस जो नकली बन चुके हैं। साहेब पैसे नाही साहेब माझ्याकडे साहेब जमला आम्ही जमलंय। तो यहाँ पे मैं अफ्रीका के जंगल में आ चुका हूँ। यहाँ पे ये देखिए, आप इसको खा के चल सकते हो। चला खरं सांगा, हा झाड कशाचं आहे कोणाला माहिती आहे? होय कोण आहे हे झाड कशाचं माहिती आहे का? गव्हर्नमेंट जॉब निघते नहीं खाल्ल्यावर। ये खाने के बाद सरकारी जॉब मिलती है। तो आप कभी भी जंगल में आओगे तो इसको खाना और अच्छे से पढ़ना, आपकी 100% गवर्नमेंट जॉब निकलेगी। और ये गवर्नमेंट जॉब निकाली है ये वाले बंदे ने। देखो तो उस गुलाबी कलर का पत्ता खाया तो आपको कैसे लगा था? बहुत कड़वा लगा। पर पढ़ाई कैसे हुई आपकी? बहुत अच्छी हुई ना। और ये सब मिलता है बस 2000 रुपए में। खरीदिए मेरा बैच विद गुलाबी पंती। हे काय म्हणजे ऐक ना, त्यांनी तलाव कुठे दाखवलं मला हेच कळलं नाही। रवि दादा कितना चुभेगा रे, बहुत दर्द देगा यार। ए सुनील, ए रितेश, मेरे दोस्त तेरे लिए लाया है रे, मजे ले ले रे, कल लाता हूँ तेरे को गिफ्ट, बर्थडे गिफ्ट रे। ए सुनील, ए रितेश ले ले। ए अमित को नहीं रे, मेरे दोस्तों के लिए है। ए साहिल, तेरे को ले लेगा? क्रीम रोल बेस्ट। मग क्रीम रोल बेस्ट। हा मी भरणार नाही कारण मी खाणार बी नाहीये। तू 3 मध्ये राहिला तर मग ते 2 हरलेच मग नाही कळलं का? मी तसं बी काय भरणार आता दोघं जण सुटणार। मी पहिल्याला सुटते, मला माहिती, मी पहिल्याला सुटते, मला गॅरंटी बघू। हे थांबा, मी सुटलो बघायचं का? बघ आता काय जो कमी करेल तो राहणार ना। मेजॉरिटी नाही, 5 2 निघणार बाहेर, सेफ होणार। 5 2 जिंकले ते जिंकले। 3 2 1 2 ओके आम्ही दोघे जो आता एक सुटणार आहे ना तो सेफ राहणार आहे। मी तर निघले गोमार। ए ऋषा लक्ष दे। तो आज हाइट कैसे बढ़ाएंगे हमारे
फौजी साहेब झाले ना लाज. हे बंद करते और यहाँ पे फौजी बंद करते ते आता डायरेक्ट तुला दुपारून दिसणार डायरेक्ट फेमस फेमस गौरीला. हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे. केक चारा रे लवकर. गोड गो देवीत नाही आरती करून बसलो होतो आणि ते दर्शन घेतलं त्याची आई दर्शनला गेली काय घाबरलो लागला ना रडायला. आम्हाला माहितीच नाही मित्रांनी काय केलं. आम्ही तरी आता कसं असं पोरा घेऊन केले गेलं नाही का. जय श्रीराम. जय श्रीराम. जय स्वप्नील ते काय करे एवढं नाही. अरे माझ्याकडे सुट्ट्याला ये आता मी मला विचार डिलीट करणार आहे का नाही व्हिडिओ. म्हणजे एवढं कंटेंट ठेवला मोबाईल सपाटी ना जोर आहे. कोण बोलेल 1 2 डेमो दाखवून लाईनीन नाही मारायची का. मी दाखवतो इकडे बघ इकडे बघ. 1 सगळ्यांनी जायचं मागे यायचं. 2 3 अशी किती मारायचे. अरे व्हिडिओ पुरते 10 12 2 3 4 5 6 7 8 9 10 अकाकांची भांडण. ये क्या हो रहा है देखो यहाँ पे. हमारा भाई है उसका ले रहा है उसकी. तू आता बायकोला मारून लावा. गाणं पण तसं म्युझिक पण लागलं साईड. म्युझिक पण बरोबर लागला. सॉरी आज का त्याला उचका लागलाय. जाऊ दे लग्न झालंच नाही ते. नाही रे तरी केस छोटे ठेव म्हणजे असं तरी काय लग्न ठेवून तरी कमी ठेव. काही बोल लागलाय राव त्याला. सॉरी वाईट वाटलं त्याला. नाही दाढीचं काही नाही वाईट. दाढी लय जण माय मी पण बऱ्याच जणांची. पण तुला बघून असंच वाटतं रे. काय वाटतंय सांग ना. दारू पिऊन बायकोला मारायला. याच्यापेक्षा हे दाखवू शकतो. लई येतं आपल्याला त्या साईज कुठे. अच्छा इथेच आहे. हा
चा दिवस 54 सकाळ सकाळी मस्तपैकी लायब्ररीमध्ये उठून ग्राउंडला गेलो. आज ग्राउंडवर मोठे युट्यूबर पण आले होते. आपल्या भावाचं पण युट्यूबला चॅनल आहे. सेंट्रलची कुठलीही भरती असाना भाऊ एकदम पुरेपूर माहिती आणि चांगली माहिती सांगतो. ग्राउंडवर आलेल्या पहिला वॉर्मअप आणि लुजनिंग करून घेतली. आज आपल्याला 4 किलोमीटर पेस रनिंग करायची होती. मस्तपैकी मग 2-2 किलोमीटरचे 2 राऊंड मारले आणि रनिंग तिथं संपवली. आता झाली होती आपली रनिंग करून. आता जायचं होतं आपल्याला वर्कआउट करायला, पण तेवढ्यातच पोरं म्हणले 4 किलोमीटर रनिंग मारली तरी 400 मीटर एक कोण मारणार. मग सगळेच जण तयार झाले. मस्तपैकी एक 400 मीटरची प्रिंट मारली आणि निघालो लगेच. मग आपण आता वर्कआउट करायला आले मस्त पहिले घेतले आपण जोर डिप्स मारायला. आमच्या सगळ्यांचे झाले होते जोर डिप्स मारून, पण ईश्वर भाऊ आणि सौर ओ माय गॉड, अत्यंत अरे अरे काय तर खायला थांबवा राहो. हे तर झाडी जोडी बघताय भूक लागल्या. खाली रो हाऊस लागा इथं कोण घेणार रो हाऊस? चला इथं काय दगड कोसळ सगळी मराई बिरायची काम आहे. इथं कोण घेते रो हाऊस? नाही तुम्ही घेतला असतं. अशा ट्रॅफिक मध्ये आम्ही अडकलेलो आहोत. आय होप गाडी आमची निघेल. ओके. कोणते कुठं मेलं काय माहिती रे. अरे कोणते मेलं परत आई ठेवली बँक आईचा पोर. अरे हळू बहुत ही खतरनाक समंदर से हम निकलते हुए. थोडं साईडला घे. कोणते कुठे कोणतेची घेऊ ना व्हिडिओ. कोणते अडकले काम करतात. अरे यार कोणते कुठे आहे? कोणत्याची नाही निघायची रे गाडी. चिखला नसत. हो आमचा मित्र कोंदे चिखलाच्या लाटांमध्ये पडलेला आहे. खूप दुःखद घटना घडलेली आहे, पण ठीक आहे. पण फिरण्यासाठी काही पण. ए रोहित, अरे कोंदेसाठी थांब रे. पडलं वाटतं ते चिखलात. अरे कोंदे चिखलात पडलं. मागे चिखलात पडले कोंदे. पडले. आम्ही प्रँक केलेला आहे मित्रांसोबत. कोंदे चिखलात पडलाय. बघू आता त्यांची रिॲक्शन आल्यावर. अरे वडापाव 25 रुपयाला आहे. काय मागे येतं पण चांगलं आहे चांगलं. आता पुढे कुठं काय 10 रुपयाला कोण देणार आहे का तुला? याला पुढे 50 रुपयाला द्यावं लागेल तुला. चांगले स्पॉन्सर आहे आपल्याकडं. स्पॉन्सर अशी बोट घालील ना. हे अगरबत्त्या विजलेल्या आहेत घरच्या आज माझ्या.
तू पडशील ना मग माझ्या घरात तर चांगलं चालू होतं. अरे मी मेल्यावर तुम्ही मेला तू आता काय गाडी घेऊन येतो घरी. तूच माझा मित्र आहे. तेवढं माझं काम करून मर. आणि Payment clear करून ते कोणते कुठे बॅग विसरून गेले कुठं मागून येते ते. अरे काय झुंबळ चालले हो ना. अरे त्यात तर बघ डझन भर घेऊन गेली. काय यू आहे भाऊ. वा दिल गार्डन गार्डन झालं भावा. एक नंबर. अरे काय हॉटेल आहे का रे इथं. इथं पण रेस्टॉरंट खोलले. मला वाटलं काय चांगलं आहे. नाही रे हॉटेल गार्डन भारी आहे पण काय स्पॉटला बनवलंय. नजारा एकदम मस्त आहे. कसं वाटतंय सुरजा. वाटतंय भाई एकदम खुश. असा नजारा पाऊस म्हणजे काय बोलावं यार. गर्लफ्रेंड असू या नको फक्त इथं फिरायला या तुम्ही एकदा. अजून तर मी अजून यायच्या आधी जातो. हो अरे बघ ना ढग आलेत खाली. मस्त येऊ. फोटो काढायला घंटा थांबे ना. मात्र आलेच कशाला काय माहिती. अरे पुढं काय आता झाट राहिली का इथं. खरंच नाही घाले नुसते मुंग्याला माझे पळत असतात. फोटोच नाही आलेला राव आपला. अरे होऊन दे तासभर लेट होऊन दे. बरोबर आहे का नाही. काय येऊ राहिलंय. या इथं गवताची केळं काढा. नाही भेटत ना काही. लय मारेन मी घाले. कोणते कोणाला मी सोय घालायला लागले. मग अशी पाणी नाही का उडवलं. अरे गाडी काय पळवतोय. अरे फोटो काढायचे. अरे काय नुसता पळायला लागला बोकडावाने. थोडी काम करे आम्ही. काय असे मित्र असतात बघा काही काही आपल्या ग्रुप मध्ये. थांबायचं नाव घेणं असं थोडी असते. थांब थांब थांब. इथंच काढायचे फोटो आपल्याला. अरे यायला आहे ना. थांबायचं नाव की ड्युटी ओरडावं लागलं आपल्याला. काय ऍक्सिडेंट होईल. लाईव्ह ऍक्सिडेंटचा व्हिडिओ जाईन आपला. तर आपण शेवटी फोटो काढायला थांबलेलो आहे. अरे पळाली काय पोरं. खूप अत्यंत सुंदर असा लेकचा व्ह्यू. आणि शाहरुख खान युवराज माळी येते ना. अरे पोहोचले व्हिडिओ. आणि ते ब्लॉगर भाऊ जात आहे गाडीवर. अख्खा 15 रुपयाला कप दिलाय आपल्याला. मला कमी दिलाय चहा कमी दिला. भरून आणायचं ना. तिला का मस्करी केली. पेमेंट करून आहे तेवढा. तू घेत
तर खूप आहेत, पण आम्ही टोटल 8 किलोमीटरची ट्रॅकिंग करणार आहे. तर ट्रॅकिंग मध्ये आम्ही किती एन्जॉय करतोय काय आयडिया नाही, पण खूप एन्जॉय करेल. कारण आमचा मित्र सूरज, ढोलकपूरचा सूरज, सॉरी ढोलकपूरचा मोंट्या. सो बघू आपण एक मस्ताची ब्लॉगिंग करू. आम्ही इथं आलेलो आहे. कसं वाटतंय आजची ब्लॉगिंग? एक नंबर. तर आज मी रविराज देसाई तुमच्या संग बोलत आहे. सुराज तर आमचा ऍक्च्युली ट्रॅकिंगचा प्लॅन चेंज केलेला आहे. टोटल आता आम्ही 22 किलोमीटर जाऊन त्या धबधब्याखाली जायचा प्लॅन केलेला आहे. तो आता 22 किलोमीटर जायचं आणि पेट्रोलची खरंच कमतरता भासते आणि आता पंप नाही आहे. ऑलमोस्ट पेट्रोल आमचं खूप डाऊन आहे. मला वाटतं एकच कांडी CNG राहिली आणि 2 लिटर पेट्रोल. आय होप आम्हाला पंप भेटेल, नाहीतर आम्हाला ढकलपट्टी चालू करावी लागेल. रोहित का रेनकोट काढायला लागला काय? सुंदर सुंदर नजारे झाडांचे. पाऊस खूप वाढल्यामुळे रेनकोट घालायचा प्लॅन केलेला आहे आम्ही. तो सगळे आता रेनकोट काढत आहेत दोस्त लोक. आणि 50 रुपयाचा रेनकोट आपल्या तू भिजायला वाजता बाद झालं. नाही यार, तुला राग आला का 50 रुपयाचा आणला म्हणून? तर तुला इग्नोर केलंय. हे रोहित टोपी घेऊ घालू का मी? मला छान वाटली. ओके 50 रुपयाचा रेनकोट वेगळा असतो रे. 35 ला व्हॉट यू मीन? आय होप तू वापरला असतो ते रेनकोट. आता आम्ही रेनकोट घालून जात आहे आणि मोबाईल खूप ब्लर झाला असेल मे बी, कारण पावसाचं वातावरण दिसतंय. रेनकोट गँग जादू जात आहे, बघू आता. ओ भाई हळूहळू. मक्याची गंज खायला नाही यांच्यात कुठे थांबते मक्याचं गंज. ए थांबे ए रो. विचार रोहितला. रोहित जायचं का? इथं जाऊ आपण. ए रोहित इथं जायचं आपल्याला. हो इथं. हा अरे लोक थांबले तिथं. इथून थोडस पुढे गेलं ना डाव्या साईडला रोड टच दिसेल. हे नाही डायरेक्ट पाण्यापाशी जाऊ ना. हा डायरेक्ट पाणीच आहे तिथं. इथं काय इथं कशी गेले तो तिथं लोक? हा पार तिथे गेलेत. चला चालायचं असेल तर काय नाही. पुढं चांगलं आहे. नाही पुढं असलं नाही, साधं आहे. रोड टच आहे नॉर्मल. काय करायचं बघा. जाऊया चल लाव गाडी. हा चला आता राव खुशी करता. चला ट्रॅकिंग करू येते. घ्या आतमध्ये लाव गाडी. फायनली आम्ही डिसाईड केलं इकडे जायचं या धबधब्यापाशी. हा ओके. रेनकोट काढायचं काढायचं का रेनकोट? काय करायचं आता? कशाला काढतो रेनकोट? या धबधब्यांपाशी जायचं आपल्याला. जायचं फक्त. अजून पुढे लई येत रवी हे सांगतो तुला. चला चला करून 1 तासात रिटर्न होईल या हिशोबाने. चला आहे का नाही? इथून जाता येईल का? आता काय नाही सो फायनली पोरांनी असल्या खतरनाक जंगलातून घेतली ट्रेकिंग. चलो भाई लोग. युवा स्लो कर युवा. आम्ही येऊ दे सगळे. वाघ वगैरे येऊ शकतो सांभाळून. मी आहे तुमच्या पाठीशी. मला मी थोडी पहिला आलोय. आलो की भाऊ. फायनली खूप मजेदार ठिकाणी आलोय. चल
युवा तर खूप जोश मध्ये आहे. अरे पाय माझा मुरगळलेला आहे तरी पण मी चालत आहे. कधी गेला वर? मजा येते पण. आणि येथे आम्ही मस्तपैकी धबधब्याचा आनंद घेतला आहे. अरे हातोवालाच नाही झाला. आणि युवराज माळी कसं वाटलं धबधबा रोहित? अगदी अगदी निसर्गरम्य वातावरण होतं. हा बोलो ना. आणि हा धबधबा पाहून माझं हृदय बाहेर येऊन धगधग करत होतं. अशा सौम्य वातावरणात मला खूप छान वाटत आहे. आणि युवराज माळी जो की नेत्र सुख घेऊन खूप खुश आहे. आणि युवराज माळीचे नेत्र असे एकदम ऊर भरून आलेले आहे. तरी पण माझ्या चाहत्या 50 फॉलोअरांनो प्लीज 50 रुपये पेटीएम करा, तुम्हाला वापस दिले जाणार नाही. कोणते मॅगी चालणार आहे का मला तू? पैसा नाही भाई के पास क्या है यार. इकडे तू वाचवलेला आहे मी याला. अत्यंत सुंदरचा कार्यकर्ता. हा आर्मी मध्ये आहे आणि अक्षरशः याला बसनी चेंगरले असते. एक मी जवानाची मदत केलेली आहे. त्याच्याबद्दल तुला 2 शब्द बोल माझ्यासाठी. थँक्यू तर बोल. थँक्यू बोलत आहे कारण याचा जीव वाचवलेला आहे. याचा जीवाची किंमत तुम्ही काय सांगू शकत नाही. ओ माय गॉड, माझे फॉलोअर्स बघा फोन काढून माझा व्हिडिओ काढून घेऊन गेलेले आहेत. ओके, तरी हा झीलचं जॅकेट घालून आलेला होता. वाव, तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही खरंच या. आताचा सीझन मस्त आहे आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे. मी काय बोलतोय मला काही समजत नाही. हो अरे ऐक ना, आपण यावाल्या नाही गेलो. वॉटरफॉल यावाल्या गेलो, ह्यावाल्या नाही गेलो. तिथं होतो आता तिथं जायची काय मजा असे ना. तिथं ते बघतो वाला आपण याच पॉईंटला होतो. वरपर्यंत गेलो असतो तर. अरे आपण आता जिथं चाललोय ना ह्याच्यापेक्षा डबल येते. बंद कर व्हिडिओ चालू ठेव. एकदम भयंकर असा ऍक्सिडेंट झालेला आहे. टू व्हीलर तर मी आलो. इथे मी 50 रुपयाचा देवकुंड वडापाव खात आहे. अत्यंत चविष्ट वडापाव. तिकीट घ्या काढून. मी तर म्हणतो याचे तर पैसे भरतो का नाही काय माहिती आता. वडापाव मधून मॅगीची चव येत आहे. मॅगी का म्हणतोय पण तू सारखं मी नाही का पैसे काढावं लागेल. असं बघू नका रे. तू तर एकदम तू आमच्या ए सूरज जर का. अरे काका
मला आवडत खायचं नाही. ए थोडी थोडी चटणीची चव बघा ना. ए बघा ना थोडी थोडी. ए बघ रे. अरे बघ ना खाऊन. एवढ्या दिवसात काय झालं? आता कळलं का त्या बाजूला कराय बसली तू वाचला एवढ्या प्रेमाने. नाही युवा तुला मी पोहे चारले होते ना सकाळी. 4 घास काढले फक्त संपवला लगेच. 8 घास संपले ते. खाल्ले मी मोजून 1 2 3. त्याच्यातले मग मी 4च घास खाणार आहे. नाही भाऊ जास्त खाल्ले. अर्धा तूच खाल्लाय. 4 घास खाणार ना फक्त मी. काय 4 नाही खाल्ले. कारण वडापाव एवढा आलाय म्हटलं पोहे पण 8 घासाचे चेनर आहेत. आणि आम्ही आता निघालोय. हा पूर्ण डोंगर पार करायचे ना आपल्याला. हो बाई चल बघू जरा घेऊ. घसरला तरी काय फरक पडणार नाही. वा आम्ही इथं वर आलेलो आहे. आयला मला जमेल तर तुम्हाला वर एंट्रीचे टोटल 200 रुपये चार्ज लागत आहेत. व अगर तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर तुम्हाला फक्त 100 रुपीज घेतील सॅटर्डे संडेला. बाकीच्या टायमिंगला माहीत नाही. काय करतोय झाडू टाकून दिलेला वास घ्यायला एवढे छान एवढा जावा पडला असता रे. युवा प्लीज काय झालं ना तुझ्या पायाला. तुझ्या बोकडावानी पायाला ठीक आहेत का बोकडावाले पाय तुझे. ओके माझा मित्र पडला असता व त्याचे पाय तुटून भुगा झाला असता. पण देवाच्या साथामुळे तो आज वाचलेला आहे. हो अरे हा बरे होता काय याचे 200 रुपये घेतलेत. अरे पडेल बिडेल आपण. रोहित सांभाळून पडचिन ब्रिज वरून. सेफ्टी गाडीन तुला. ओह माय गॉड. आम्ही तुम्हालाच बघून इकडे आलो आणि अच्छा 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 आता आलोय तर कम्प्लीटच करून टाकतो याला. ओ बाबा नाराज झालेले आहेत कारण खूप मोठा ओ मी पडलेलो आहे. सेफ्टी गार्ड हे खूप दुर्मिळ असे क्षेत्र. या ब्रिजचे टोटल आमच्याकडे. ओ सूरज रोहित्या खरं त्या आयुष्यात तो ब्रिज बांधलाय माहितीये का. मला वाटलं लय मोठा ब्रिज कुठला तरी. हा ब्रिज बांधलाय राव. त्याप्रमाणे दुर्मिळ असं जंगल दिसत आहे. खूप सांभाळून जावं म्हटलेत. 2-3 बिबट्या आहेत तिथे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि 200 आणि 250 स्टाफ ठेवून. अरे त्यांचा 250 स्टाफ कशा पाय माहितीये का. कुठेतरी बिबट्या वगैरे आल्या पकडाय गेलेत ते. 200 रुपयासाठी सेफ्टी. नीट क्रॉस कर दुर्मिळ वाडा. अजून थोडं पुढे निघल्या मात्र वाटतं इंद्रायणी गावते आपल्याला. हा ना एवढे तिकीट घ्यायला नाही घेतलं पाहिजे वर्ष तिकीट. 200 रुपये. हा ना 12%. अरे युवाच आहे ना फोन. युवाचा फोन मी ब्लॉगिंग चालू करतो ना. स्पॉटवर आलेलो आहे. वा खूप मस्त असा स्पॉट आहे आणि ते आपण थोडे पाहणार आहे. चल ना एकट्याला
फोनची बॅटरी इथंच संपलेली आहे. काढायची होय आता बॅटरी 7% युवा दाखव यार थोडंसं राहिलं आता. युवा माझं पण घे फायनली ते पण दाखव यार. नॉनस्टॉप एकदम नॉनस्टॉप मारलाय. आपला स्पॉट एकदम थोडा राहिला आता. आणि हा धबधबा पाहून माझं हृदय बाहेर येऊन धगधग करत होतं. अशा सौम्य वातावरणात मला खूप छान वाटत आहे. आणि युवराज माळी जो की नेत्र सुख घेऊन खूप खुश आहे. डिंग्या वाघ आहे, डिंग्या वाघ. देसाईचं नाव दिसलं पाहिजे लिस्ट मध्ये. किती गर्दी असून दे. बरोबर आहे ना सुजय? डिंग्या वाघचं नाव दिसणार देसाई. बरोबर आहे ना भाऊ? ए डिंग्या वाघ देसाईचं नाव दिसलं पाहिजे. दोन्ही देसाई. मालेगाव जोड कुठे तर मला फोन आलेला आहे. चालय रत्नागिरीत. काय सांगायचं, डेंजर काम आहे. आता पुढे फोटो घेतले If you like the way you look that much, oh baby, कर तू चालू कर. ठीक आहे. हा आता चपली गेले तिकडे. हमारे लाला ने बना दिया चाय, वो भी एकदम मलाई वाला. मलाई नहीं, हाँ मलाई प्योर दूध अभी केटी बोलते हैं इसको. और हम खाएंगे इसके साथ 40 वाला बिस्किट. और मैं इसका रिव्यू दूंगा इसने कैसे चाय बनाया है. तो देखते हैं अभी चाय का. लाला जल्दी वास घेतला फक्त. और वास बहुत अच्छा आ रहा है यहाँ पे. ये ऐसा सुगंधी बास है. अब लाला बहुत हो गया, वही बार बार वही. इसकी चाय में
एक बात सुन लो सुनो, guys. 4 चाय में इलायची। जितना प्यार डालोगे उतना अच्छा बनता अरे काय का प्यार, पैसा महंगा चाय बनाया, वो 6 इलायची डाला उसमें। है ये जरूरी नहीं शक्कर हो तो किती इलायची टाकली तू? फुगले ते फुगली नाही, चार लय महाग टाकायच्या. ती 5 रुपयाला एक इलायची। एक पाकिट 5 रुपयाला आहे. हा का? मम्मी काय म्हणजे 5 रुपयाला ती 30 रुपयाची इलायची 10 रुपयाला झाली. 3 अरे जायका चहामध्ये चहा पिला असता राव त्यापेक्षा, जाऊन भांडी केली, भांडी घासायला लागली. जायकाची लायक आहे क्या चहा पुढं? ए गप्पे, व्हिडिओ व्हायरल होईल तिथे टाकल्यावर जायकावाली येतील पळत मारायला. मी थोडं घेतो तुला घे लागू. घे ना भाई, युनिबॅगची बिस्किट बघितलेत का कधी? लय होते का काय थोडे आपण व्हिडिओ टाकणार आहे, बघितलेत का? हा बघू बे, दे. लय घे म्हणतोय, घे चहा बघ किती झालंय, तरी वाढवलं नशीब. काय नाही अर्धा कप वाढवलं, पाणी वाढवलं आणि दुसरं काय नाही वाढवलं. तुला तर बघ ते युवा आम्ही कमीच घेतो. लय गोड चहा झालाय हा, लय गोड. हे घे गोड ना अजून घे थोडस. याचा रिव्ह्यू घेऊन ये. चालूच है, अब इसका हम रिव्यू लेते हैं. अब इसका पहिले माही घेऊन का अच्छा घे. साखर जास्त झाली असं माझा अंदाजे. बघतो ना. पिऊन बघ. अब इसकी चाय चहापत्ती वेगळी आहे तुमच्या घरची त्यामुळे मला वेगळा लागला नाही. बढ़िया. थैंक यू. आज से हम डालेंगे आरके अमृत सॉरी आरडी अमृत तुल्य. अरे अरे युवी अमृत ये भी अमृत दोघांचं सेम आहे नाव. जय माहेश्वती. चाय लय होते काय? बिस्किट फोड ना 40 वाला, ते पण येऊ दे. किती रे ते बाय द वे व्लॉग टाकणार यार. ब्लॉग हा असं रॅन्डम टाकेन, थोडी व्हायरल होणार आहे. ए, थांब थांब थांब, एक मिनिट, उघड आहे, उघड अख्खं उघड. दाखव ना जरा गरीबी. घरी रे. इसके ऊपर का ड्राई फ्रूट देखो पैकिंग देखो. अरे वो छोडू, अरे वो खोल. बिस्किट मोज किती आहेत? अर्धी अर्धी वाटा. अर्धे अर्धे हा. अरे तू त्या दिवशी 2 जास्त खाल्ले होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अरे, 5 पहिले तेरे 5 पार्लेचे मेरे. पहिले माझ्या काळात पार्लेची 8-17 बिस्किट यायची, भांडणं व्हायची. अरे 18 यायचे रे मला माहित आहे आठवत. 4 रुपयाला बिस्किट पुढे होता तो 4 हा ना गरीबी. 4 रुपयाला रेट पण माहित आहे मला. वाह. फिर इसके बाद हम पबजी खेलेंगे. चलो बस हो गया आज का ब्लॉग. जल्दी फोड़. कैडबरी की अनबॉक्सिंग हो रही है. कैडबरी की अनबॉक्सिंग. ऐसे ही भर्ती हो जाओ, सबको चॉकलेट मिलेगा. ये रविराज देसाई का वादा है. ये कुछ नहीं कर सकता. ऐसे निगेटिव पीपल जिंदगी में जरूर मिलेगा गाली देने वाले. यही है वो एग्जाम्पल. ये ऐसे ही गाली देता था इस बंदे को, आज देखो लेफ्टिनेंट बन चुका है. ऐसे लोगों की बहुत जरूरत है. ये समाज के कीड़े हैं, कीड़े. कीड़ा नहीं बंगारा वाला है. जो लोगों को निगेटिव बस कर सकते हैं. कभी बहुत थंड चॉकलेट पहिलं तुम्हाला. देखो देखो आंखों में आंसू आ रहे. क्यों? तुला 2 जलन हो रही है इसको. देखो एक 2
पता है आपका जब सिलेक्शन होगा ना इन लोगों को चॉकलेट खिलाओ, मुंह देखो कैसा हो चुका है. ये बंदा मस्त आहे. याला घरी पिल्लू म्हणतात म्हणा. अहो, तू याचा भाऊ आहे ना सक्का? नाही बुल्लू. और लेफ्टिनेंट के भाई, तो आपको कैसा लग रहा है आपका भाई लेफ्टिनेंट होने के बाद? थोड़ी रिएक्शन दे दो. अरे आपकी रिएक्शन दे दो कि आपको कैसा लग रहा है आपका भाई भर्ती हुआ है तो. बहुत बहुत अच्छा लग रहा है और अच्छा ही लग रहा है, और क्या लगेगा, बुरा तो लगेगा नहीं. नहीं मतलब उन्होंने किससे पढ़ाई की थी, आपने उनको मोटिवेट किया था या दिन में हाँ. 23 घंटे पढ़ाई करते थे वो. फिर 1 घंटा हकते और मुझसे कब वो 1 घंटे में वही सब करते थे. सोता कब तक? वो मुझे नहीं पता. और ये रोहित माली रनिंग के कोच. रनिंग के कोच. आज मी रोहित माळीच्या घरात आलेलो आहे आणि रोहित आपल्या बनियांवरती चहा बनवतोय आणि आमचा कामगार ढाब्यावरचा पार्ट टाइम आहे रे बाबा. भांडे धुवायला लावले तर काही. आणि मी बनवलेला आहे तंदुरी चाय. त्यामध्ये साखर आहे की नाही? साखर नंतर टाकतो मी. बिघडायची कधी? ते मिरची बी टाक जरा. नमक टाकू का जरा? आणि एकदम चहा निर्मिती झालेला आहे. आणि थोडं टाक. तर 1 नंबर चहा बनेल आपला. एवढी फ्लेम वर केले, नुसतं एक दूध गरम आहे. आणि आपला भाऊ काहीतरी पाणी पितोय. पोहे बनवणारा. अरे तुला एक व्हिडिओ पाठवला होता बघितलं का? फोन में स्टोरेज कमी इसलिए तो यहाँ सेव कर रहा हूँ. तुला पाठवला होता.